हितासाठी आपला महानगरपालिकेने हा प्रश्न टेंडर घेतलेला आहे। तर हा एक टॉयलेट जी गाडी आहे ते आपण 23 लाखाला घेतोय, असे आपण 20 घेतोय। कारण आपल्या जुन्या काळामध्ये जुन्या ज्या होत्या त्या फायबरच्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांना रिपेअरिंग करण्यात पण व्यवस्थित नाही आणि रिपेअरिंग होऊ पण शकत नाही। त्यासाठी हा विषय माझ्या स्थायी समितीवर आला, त्याची मी माहिती घेतली। तो 304चा SS स्टेनलेस स्टीलचा टॉयलेट आहे आणि त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन आहे, बाकी व्यवस्थित आहे। तरी पण हा विषय आम्ही स्थगित ठेवला आणि त्यांच्याकडून शॅम्पल मागवले। आता शॅम्पल बघितल्यानंतर त्याला पुढच्या सभेत मान्यता द्यायची का नाही द्यायची तो आम्ही ठरवू। पण जे विरोधी पक्षनेते आहेत अरविंद म्हात्रे साहेब, त्यांनी नुसताच आपल्या पब्लिसिटीसाठी गाजावाजा करून काहीतरी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त साहेब चितले साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महानगरपालिकेचा कारभार पारदर्शकपणे जनतेच्या हितासाठी आम्ही करतोय। कारण या ठिकाणी कुठलाही जनतेचे टॅक्सपेयर आहेत त्यांचा एकही रुपया वाया जाऊन देणार नाही, याच्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन आम्ही आहोत। कारण नेहमीच आपल्या प्रभागामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता खारघर सारख्या ठिकाणी हिंदगीत चादर झाली, तुमचे मराठा मोर्चा आला, तुमचे कीर्तनाचं मोठे मोठे स्तोत्र भजन कीर्तन सप्ते असतात, जेणेकरून त्यांना विरोधी पक्षांना माझं म्हणणं आहे तर तुमच्या नेत्यांना सुद्धा या टॉयलेटची गरज लागते। कारण आपली महानगरपालिका पनवेल महानगरपालिका ही विकसित महानगरपालिका आणि चांगल्या ठिकाणी दर्जेदार महानगरपालिका आपण बनवायला मागतोय। त्या अनुषंगाने हा विषय आला होता टॉयलेटचा। या ठिकाणी 23 लाख रुपये किमतीचा आपण टॉयलेट घेतोय SS 304चा। तर या अनुषंगाने हा विषय आम्ही स्थगित केलाय, पुढच्या सभेत आम्ही बघू। हा 23x20 3.5 कोटीचा असेल, 3.5-4 कोटीचा असेल। विरोधी पक्षांकडून असं म्हणणं आहे का आपण जर एखादं घर घ्यायला गेलो तर 23 महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची काल मीटिंग होती। या मीटिंगमध्ये शौचालयाचा विषय आला। जवळजवळ 3 कोटी 70 लाख रुपये, जवळ 4 कोटीपर्यंत हा निविदा काढली होती आणि ते किती शौचालय बांधवायचे होते? फक्त 10 शौचालय। म्हणजे एकाची कॉस्ट जर पाहिले आपण तर 36 ते 37 लाख रुपये एक शौचालय बनवण्याची कॉस्ट होती। मी त्याच्यामध्ये हरकत टाकली का जेणेकरून एखादा सिडकोचा जर आपण प्लॉट घेतलं तर तो सिडकोचा 150 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल त्याची किंमत 18 ते 20 लाख रुपये आणि जर 500 स्क्वेअर फुटचा बिल्डरचं जर फ्लॅट घेतलं तर त्याची किंमत 23 ते 24 लाख रुपये। अशा पद्धतीने जर 23 ते 24 लाख रुपयाचा फ्लॅट मिळू शकतो तर तुम्ही 37 लाख रुपयाचे शौचालय बनवणार, म्हणजे कुठेशी तरी भ्रष्टाचार कुठे थांबला पाहिजे। हा विषयाबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली का हे ज्या निविदाबद्दल तुम्ही बनवलेले आहेत, नाही उदाहरण काय दिलं, कल्याण डोंबिवली किंवा ठाणे महानगरपालिकेने हे अशा प्रकारे शौचालय खरेदी केलेले आहेत, त्यांचा अंदाजपत्राचा दर धरून आम्ही तशी पनवेल महानगरपालिकेत ठेवलेलं आहे। आज तुम्ही पाहत आहात ठाणे महानगरपालिकेची आणि कल्याण महानगरपालिकेची अवस्था किती बेकार झालेली आहे, तशी पनवेल महानगरपालिकेची करायची आहे का हे मुद्दा आम्ही तिथे मांडलं। दुसरा शौचालयाचा जो विषय होता तो 5 कोटी रुपयाचा होता आणि त्या 5 कोटी रुपयामध्ये जवळजवळ 20 शौचालय बनवायचे होते आणि मग जवळ त्याची किंमत 24 लाख रुपये होती। आणि हे 24 लाख रुपयामध्ये जर याची किंमत होऊ शकतं का? त्याचं उत्तर नाहीये। या पद्धतीने आम्ही ते मांडलं तर 24 लाख रुपये एवढी किंमत जास्त होतोय। या 24 लाख रुपयापेक्षा एखादा जो रोजगार आहे त्या माणसाला घर दिलं बाबा तर घर दिलं तर 18 ते 20 लाख रुपये घर मिळून जाईल। असं किती कोटींचा प्रकल्प आहे? जवळजवळ 5.5 कोटी रुपयाचं शौचालयाचं वेगळं टेंडर होतं आणि 4 कोटीचं वेगळं, जवळ 9-9.5 कोटी रुपये शौचालयाचा हा विषय होता। त्या विषयाला मी नकारात्मक भूमिका दिली, आम्हाला पसंत पडलं नाही। कारण पाहिलं आपल्या लोकांच्या कराचा पैसा आहे, या कराच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये या पद्धतीने आम्ही यांना विरोध केलाय। दुसरी गोष्ट आणखी एक त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिकचं हे बनवतात, म्हणजे जे आरोग्य
डॉक्टर्स आहेत यांच्यासाठी ते कॅबिन बनवण्याचं ते एक विषय होतं, ते सुद्धा विरोध केलं. त्याच्यामध्ये असं झालं, मी सांगितलं त्यांना की एखादा 500 स्क्वेअर फूटचा आहे, 500 स्क्वेअर फूटचा 2,000 रुपये रेट जर केला आपण तरी 10 लाख रुपये किंमत होऊ शकतं. 24 लाख रुपये कुठे किंमत होऊ शकतो का? या पद्धतीने त्यांना आम्ही विरोध दाखवलं. आणि या पद्धतीने जर कुठेशी तरी अनियमितता होत असेल महानगरपालिकेमध्ये, कुठेशी अशा टेंडरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, याला विरोधी पक्ष नेता म्हणून मी 100% आवाज उठवतो. किती शौचालय आहे त्यामध्ये 9 कोटीच्या टेंडरमध्ये? त्याच्यामध्ये ते शौचालयाच्या याच्यामध्ये जर सांगितलं, पहिले 10 शौचालय होते जे 3,70,00,000 रुपये तुम्हाला म्हटलं. पुन्हा जे 20 शौचालय आहेत त्या 20 शौचालयांचं जे फिरतं शौचालय आहेत, आता फिरतं शौचालय 5 कोटी रुपयाच्या वरती टेंडर्स आहे. तुम्ही सांगा, आता फिरते शौचालय रोज कुठे पनवेल महानगरपालिकेमध्ये उत्सव कार्यक्रम होत नाहीयेत. हे जर कार्यक्रम उत्सव असतील त्यावेळी आपण भाड्याशी मागू शकतो. आज 5.5 कोटी रुपये आपण खर्च करायचे आणि लोकांचे पैसे करायचा दुरुपयोग करायचा, हे मला मानसिकता पटलेलं म्हणून विरोध केला. मंजुरी दिली का याला सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिली. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आम्हाला या मंजुरी द्यायचे, त्याही ते मंजुरी दिली. त्याला आम्ही विरोध केला. मतदान घेऊन सांगितलं आम्हाला यांचा आम्हाला मतदानाला विरोध आहे. दुसरा एक आणखी एक विषय महत्वाचा होता. तुम्ही आजही पाहू शकता का आंबेडकरांचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे, तिथून त्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जो रोड जातो त्या रोडला पूर्ण स्ट्रीट लाईन लावलेली आहे आणि लाईट आजही तिथे डे नाईट चालू आहे. ते पोल काढून नवीन लाईट लावायची का? ते 70 लाख रुपयासाठी ते नवीन लाख रुपये, आज 70 लाख रुपये खर्च करायचं आणि नवीन लाईट लावायची आवश्यकता आहे का ती तशी? तर त्याचं उत्तर नाहीये. परंतु स्थायी समितीचे जे अध्यक्ष म्हटले आम्हाला सुशोभीकरण करायचं आहे, आम्हाला सुंदर पनवेल दिसायला पाहिजे. अरे बा, सुंदर पनवेल दिसायला तुमच्या खर्चात खिशातनं पैसे टाका, मी त्यांना सांगितलं. परंतु अशा पद्धतीने करायचे पैसे तुम्ही जनतेचं विल्हेवाट लावणार, याला आमची नापसंती होती. म्हणून आमच्या सर्व सदस्यांनी यांना नकारात्मक भूमिका दिली आणि विरोधात त्याच्यामध्ये आम्ही गेलेलो.